तर रत्नागिरी तालुक्यातल्या वाटद या खंडाळा या भागामध्ये खून प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सायली देशी बारला राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाकडून टाळं ठोकण्यात आलंय। या बारमध्ये खुनाच्या घटना घडल्यानं बारला सील करण्यासंबंधित पोलिसांकडूनच अहवाल हा उत्पादन शुल्क विभागाला पाठवण्यात आला आणि या संबंधित तातडीने कारवाई करत उत्पादन शुल्क विभागाने सायली बार सील केलाय। अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी ही माहिती दिली आहे। रत्नागिरीमध्ये एकाच वेळेला एका हत्येच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं असता अजून दोघांचे खून झाल्याचं स्पष्ट झालेलं होतं। तब्बल 1.5-2 वर्षांपूर्वीची ही घटना दुर्वास पाटील याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यानेच या ठिकाणी या बारमध्ये अशा पद्धतीने हत्या केल्याची कबुली स्वतःच दिली होती। आपण बघतोय एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे। हाच तो सायली बार ज्या ठिकाणी 2 हत्या झालेल्या होत्या। आपल्या प्रियसीला अपशब्द वापरल्या प्रकरणी एकाला मारहाण करत त्याची हत्या करण्यात आलेली होती याच ठिकाणी आणि ही मारहाण ज्या व्यक्तीने पाहिली त्याने असा दम भरलेला होता की तुझ्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे आणि हे मी त्याच्या नातेवाईकांना सांगणार। मात्र त्याच दरम्यान हा जो प्रत्यक्षदर्शी होता त्याला सुद्धा त्याच ठिकाणी मारून टाकण्यात आलेलं होतं। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांच्याकडून। राकेश, अखेर या बारवरतीच आता कारवाई झालेली आहे? नक्कीच प्रज्ञा, रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथील हा सायली देशी बार गेल्या काही दिवसांपासून खून प्रकरणांमुळे चर्चेत होता। कारण या ठिकाणी दोघांना मारहाण झालेली होती। दोघांचा खून या ठिकाणी आरोपी दुर्वास पाटील यांनी केलेला होता आणि हा बार सील करण्यात यावा अशी जी मागणी आहे किंवा या संदर्भातला अहवाल जो आहे तो रत्नागिरी पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीला दिला होता आणि त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीने रत्नागिरी विभागाकडून या सायली देशी बारला अखेर टाळं ठोकण्यात आलेला आहे। त्या संबंधीचा अहवाल जो आहे तो पोलिसांनी या राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्यानंतर तातडीने कारवाई करत या ठिकाणी या बारला जे आहे ते सील ठोकलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून हाच बार जो आहे तो चर्चेत होता कारण याच बारमध्ये दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी सीताराम वीर मारहाण केली होती। त्यातच त्यांचा मृत्यू देखील झाला होता आणि त्यानंतर भक्ती मयेकर हिचा देखील याच ठिकाणी गळा आवळून खून करण्यात आलेला होता आणि त्याचा मित्र जो आहे दुसरा राकेश जंगम याला देखील मारहाण करण्यात आलेली होती, पण ते कोल्हापूरला जाऊन करण्यात आलेली होती आणि मृतदेह आंबा घाटात फेकून देण्यात आलेला होता। मात्र याच सायली बार मध्ये दोघांचा खून करण्यात आलेला होता, त्यामुळे हा सायली बार गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता आणि हा बार सील करण्याची मागणी पोलिसांनी केलेली होती आणि अखेर राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने या बारला अखेर टाळं ठोकलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एका मर्डर मिस्ट्रीतनं 3 मर्डर मिस्ट्री समोर आलेल्या होत्या आणि अखेर ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या सायली देशी बारला आता टाळं ठोकलेलं आहे। तब्बल दोघांचे खून याच ठिकाणी झालेले होते आणि त्यामुळे आता सायली देशी बारला टाळं ठोकलंय।